विभाजन नाही तर मतदान नाही, ढोरपाडा ग्रामस्थांचा इशारा। स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन। नवापूर तालुक्यातील मौजे ढोरपाडा ग्रुप ग्रामपंचायत हळदाणी येथील ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। विभाजन नाही तर मतदान नाही असा ठाम इशारा देत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। ढोरपाडा हे गाव मोठं असूनही विकासाच्या बाबतीत सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हळदाणी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ढोरपाडा, बर्डीपाडा, गताडी, कन्हाळा, गडदाणी, मासलीपाडा आणि हळदाणी अशी 7 महसुली गावे आहेत। एवढ्या मोठ्या क्षेत्राचा सर्वांना समान विकास होत नसल्याने लहान गावांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्थांची खंत आहे। जल जीवन मिशन योजनेला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नागरिकांना अजूनही पाण्यासाठी टंचाई भेडसावत आहे। तसेच वन हक्क प्रमाणपत्र मिळाल्या शेतकऱ्यांना शेतीपर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्त्याची सोय नाही। गावातील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने अंत्यसंस्कार करतानाही ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना अनेकदा मागणी केली, मात्र ठोस पावले उचलली गेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांनी आता कठोर भूमिका घेत विभाजन नाही तर मतदान नाही असा इशारा दिला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी गावकऱ्यांनी दर्शवली आहे। या संतप्त भूमिकेमुळे प्रशासनाचं लक्ष आता ढोरपाडा ग्रामस्थांच्या दिशेने वेधलं गेलं असून या प्रकरणावर तातडीने कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी प्रतीक पाटील, खांडबारा। नमस्कार, मी भरत गावित, ग्रामस्थ ढोरपाडा। आम्ही मागच्या दिवसात माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे की आम्ही येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकू। त्याचं कारण असं आहे की वारंवार मागच्या काही वर्षापासून आम्ही प्रस्ताव दिलेला होता की ग्रामपंचायत विभाजन करावे। आमची गावाची लोकसंख्या कमीत कमी 1000च्या पुढं आहे, वरती आहे, परंतु आतापर्यंत काहीही त्याच्यावर ॲक्शन घेतलेलं नाही आणि त्यासाठी आम्ही ठरवलं की मतदानावर बहिष्कार टाकू। कारण समस्या इतकी आहे की इथं आम्हाला आमच्या गावापासून 3 किलोमीटरवर आमचं वनपट्टाधारक आहे। 80% लोक वनपट्टाधारक आहे। त्यांना खत वगैरे नेण्यासाठी आणि तिथून माल वगैरे आणण्यासाठी काहीच रस्ता नाही, पाणंद रस्ता नाही, पाण्याची समस्या आहे। आपलं कोणतं जलजीवन मिशनचं काम आतापर्यंत स्टार्ट केलेलं नाही त्यांनी। आणि मागच्या काही वर्षापासून तुम्हाला सांगतो, बाकी ग्रामपंचायतीने प्रस्ताव केला होता की ग्रामपंचायत विभाजन करावे म्हणून। तुम्हाला एक सांगतो उदाहरण, बंदरपाडा आणि केळी हे एकत्र होते, त्यांच्याबरोबर आमचा पण प्रस्ताव दिलेला होता। त्यांचा प्रस्ताव पण रिटर्न आला आणि आमचा पण आला। त्यांनी त्रुटी काही पूर्ण करून मग तो प्रस्ताव परत पाठवला, त्यांचं विभाजन झालं, परंतु आमचे ग्रामसेवक सरपंच यांनी काही लक्ष दिलेलं नाही आणि त्यांच्यामुळे आमचा प्रस्ताव पडून राहिला। आणि आतापर्यंत हे वास्तविक समोर आहे की आतापर्यंत काही विभाजन झालेलं नाही। आणि निधी कदाचित त्यांच्या मनात असं असेल की ग्रुप ग्रामपंचायत ही मोठी आहे आणि त्याच्यामुळे शासनाचा जो निधी येतो तो खूपच येतो आणि त्यांच्या मनात असं असेल की जर विभाजन केलं तर हे निधी विभाजन होणार, वाटला जाणार आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांचं मत असं हे जाणून बुजून हे करत नाही, प्रस्ताव तयार करत नाही, पुढं पाठवत नाही। कारण समस्या इतकी आहे की सांगायला गेलं की भरपूरच आहे। इथं ग्रामसेवक, सरपंच आमच्या गावात किंवा आजूबाजूच्या पाड्याला जे महसूल गाव आहे, कोणालाही विचारा, 50% लोकांना सरपंच कोण आहे, ग्रामसेवक कोण आहे सांगता येणार नाही, तोंड ओळख झालं नाही त्यांना। इतकी मोठी ग्रामपंचायत आहे। म्हणून आमचं निवेदन आहे आणि शासनाला विनंती पण आहे की लवकर विभाजन करून टाकावं आमच्या गावाच्या विकासासाठी। माझं नाव वेलजी लालजी गावित, मी येथे 73 वर्षापासून राहत आहे ढोरपाड्यामध्ये। तर आम्हाला स्मशानभूमीची रस्ता नाही आहे, तर रस्ता होऊन जायला पाहिजे। आणि येता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन होणार आहे, त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकणार आहे। या समस्येचं कारण आम्हाला मूलभूत सुविधा नाही आहे, म्हणून आम्ही ग्रामपंचायत आपलं ते विभाजन करायचं आहे, म्हणून आम्हाला मतदानावर बहिष्कार टाकायचा आहे।